रिवाइज करू काय झालं अगोदर ते. आपण पहिले बघितलं की आपला एक प्रोफॉर्मा आहे, त्याप्रमाणे जे नेट प्रॉफिट तुमच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये येईल, त्यामध्ये तुम्हाला इन्कम टॅक्सच्या PGBPच्या प्रोविजन्सप्रमाणे काय करायचं आहे, बघायचं आहे की एक्सपेन्सेस अलाव आहे का डिसअलाव आहे. त्याप्रमाणे तुम्ही इथे काय ॲड कराल आणि काय लेस कराल हे आपण पहिल्यांदा बघितलं. हा प्रोफॉर्मा बघितला पहिला. त्यानंतर आपण डेफिनेशन बघितली, मिनिंग बघितलं, बिझनेस आणि प्रोफेशनचं काय, त्यामध्ये वोकेशन इन्क्लूड होतो, वोकेशनमध्ये काय येतं. द टर्म प्रोफेशन इन्क्लूड्स वोकेशन ॲज वेल, हे बघितलं आपण. त्यानंतर मिनिंग ऑफ प्रॉफिट, मिनिंग ऑफ प्रॉफिटमध्ये काय काय येतं, थोडं काय आठवतं याच्यामधलं? हां, प्रॉफिट इन कॅश ऑर काइंड. सपोज तुम्हाला 1,00,000 रुपये देणं आहे एखाद्या तुमचा कस्टमर, आणि त्याने तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे 1,00,000 रुपये नाही आहेत, त्याबद्दल तुम्ही माझी कार घ्या. या कारची व्हॅल्यू मी 3,00,000ला कार घेतली होती, आज 1,00,000 आहे, तुम्ही ही कार घ्या. मग ते काइंडमध्ये मिळालं तुम्हाला. मग प्रॉफिट कॅशमध्ये असो किंवा काइंडमध्ये असो ते प्रॉफिटच आहे. कॅपिटल रिसीट, कॅपिटल रिसीट आर नॉट जनरली टू बी टेकन इन टू अकाउंट वाईल कम्प्युटिंग प्रॉफिट अंडर दिस हेड. आता याचं काय मिनिंग लागतं, तुम्ही बिझनेस करता, त्यात तुम्ही रिव्हेन्यू प्रॉफिट अर्न करता, रिव्हेन्यू रिसीट तुम्ही अर्न करता. आणि जर तुम्ही तुमच्या बॅलन्स शीटला स्टॉक इन ट्रेड आहे आणि बाकीच्या फिक्स असेट आहेत, त्या फिक्स असेट जर विकल्या, जर तुमच्या फिक्स असेट काही जुन्या झाल्या आहेत, काही खराब झाल्या आहेत म्हणून तुम्ही जर सेल करता, तर ते झालं कॅपिटल रिसीट, त्याच्यावरती कॅपिटल गेन येतो. म्हणून काय दिलं इकडे, वाईल कम्प्युटिंग प्रॉफिट अंडर दिस हेड, नॉट जनरली कॅपिटल रिसीट आर नॉट जनरली टू बी टेकन इन टू अकाउंट वाईल कम्प्युटिंग प्रॉफिट अंडर दिस हेड. या हेडखाली ते इन्कम चार्जेबल होत नाही. जे प्रॉफिट तुम्हाला कॅपिटल असेट सेल केल्यामुळे मिळेल ते शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणून काय होईल, चार्जेबल होईल. ते कॅपिटल गेन हेडखाली चार्जेबल होईल. नेक्स्ट आपण बघितलं व्हॉलंटरी रिसिप्ट. आता आपण काल सेक्शन 28मध्ये बघितलं की जर कुठल्याही प्रकारे गिफ्ट दिलं, जर तुमच्या क्लायंटनी तुम्हाला, तुम्ही जर प्रोफेशनल आहात आणि तुमच्या क्लायंटनी तुम्हाला गिफ्ट दिलं, ते व्हॉलंटरी रिसिप्ट आहे, पण त्याची पण तुम्ही व्हॅल्यू कराल आणि ती व्हॅल्यू तुमच्या प्रॉफिटमध्ये ॲड होईल. ॲप्लिकेशन ऑफ द ग्रँट ऑफ ट्रेड इज इमटेरियल. गेन्स मेड इवन फॉर द बेनिफिट ऑफ द कम्युनिटी बाय अ पब्लिक बॉडी वुड बी लायबल टू टॅक्स. पब्लिक बॉडी काय असेल, जर तुम्हाला पब्लिक बॉडी काय बघायचं असेल, तुम्ही मिनिंग बघा, पब्लिक बॉडीचं मिनिंग काय. पब्लिक बॉडी, अ बॉडी, ऑर्गनायझेशन और एजन्सी दॅट इज फायनान्स बाय अ फॉर्म ऑफ युनिटी गव्हर्नमेंट. की तुम्ही अजून डिक्शनरी मिनिंगमध्ये जाऊन बघाल, अजून खाली काय बघाल माहिती त्याची. पब्लिक बॉडी मीन्स एनी लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह और ज्युडिशियल बॉडी, एजन्सी, ऑफिस, डिपार्टमेंट, ऑथॉरिटी, पोस्ट, कमिशन, कमिटी, इन्स्टिट्यूशन हे दिले. Gains made even for the benefit of the community by a public body would be liable to tax. यांचा पर्पज हा नाही की इन्कम अर्न करणं, बिझनेस करणं, ट्रेड करणं हा त्याचा बिझनेस नाही आहे. आणि ते एखाद्या वेळेस जर केलं टू अट्रॅक्ट द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 28, इट इज नेसेसरी दॅट द बिझनेस, प्रोफेशन और वोकेशन शुड बी कॅरीड ऑन ॲटलिस्ट फॉर सम टाईम ड्युरिंग द अकाउंटिंग इयर. तुमच्या प्रिव्हियस इयरमध्ये, नॉट नेसेसरीली थ्रू आउट दॅट इयर. एकदा जरी केलं तरी ते काय होईल, टॅक्सेबल होईल. नॉट नेसेसरीली बाय द असेसी, असेसीनेच केलं पाहिजे असं काय नाही, ओनरनेच केलं पाहिजे असं काय नाही पर्सनली, बट इट शुड बी अंडर हिज डायरेक्शन अँड कंट्रोल. त्याच्या कंट्रोलमध्ये, त्या डायरेक्शनमध्ये जर काही इन्कम होत असेल तर ते सेक्शन 28च्या स्कोपमध्ये येतं. हा पॉईंट सांगतो. नेक्स्ट लिगॅलिटी. एखादा व्यक्ती जुगाराचा अड्डा चालवतो आहे, दारूचा अड्डा चालवतो आहे, इलिगली चालवतो आहे आणि तो इन्कम अर्न करतो आहे, तर तेही काय होईल, इन्कमच आहे, ते इन्कमच्या स्कोपमध्ये येईल, ते टॅक्सेबल होईल. इन्कम फ्रॉम डिस्टिंक्ट बिझनेस. तुमचा एक बिझनेस आहे, 2 बिझनेस आहे, 4 बिझनेस आहे, सगळ्यांचं मिळून तुम्ही इन्कम ॲग्रिगेट इन्कम कराल
आणि टॅक्सेबल होईल तेही सगळं त्यामध्ये प्रॉफिटच्या स्कोपमध्ये येतं. कम्प्युटेशन ऑफ प्रॉफिट, तुम्ही प्रॉफिट कसं काढाल तर तुमचं एक ग्रॉस प्रॉफिट असेल, मग त्यातून तुम्ही एक्सपेन्सेस लेस कराल, जे एक्सपेन्सेस अलाउड आहेत ॲज पर इन्कम टॅक्स लॉ ते तुम्ही बघाल, स्टडी कराल, त्याप्रमाणे तुम्ही कम्प्युटेशन कराल, वरती आपलं दिलेला प्रोफॉर्मा तुम्ही यूज कराल आणि त्याप्रमाणे काय कराल प्रॉफिट कम्प्यूट कराल. त्यानंतर अकाउंटिंग मेथडमध्ये बघितलं आपण की तुम्हाला कॅश किंवा दुसरं दोन मेथड आहेत, एक कॅश और मर्कंटाईल, हे दोन सिस्टम आहेत. आणि ICDS हा कन्सेप्ट होता, काय स्टँडर्ड आहे त्याप्रमाणे तुम्हाला काही गोष्टी या डिस्क्लोज व्हायला पाहिजेत, स्पेसिफिकली तिकडे तुम्हाला कळल्या पाहिजेत, त्यासाठी हे स्टँडर्ड फॉलो करायचं, ते नोटिफाईड ICDS. त्यानंतर आपण बघितलं सेक्शन 28 इन्कम फ्रॉम बिझनेस और प्रोफेशन. मग कॉम्पेन्सेशनचा पॉईंट होता की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पेमेंट मिळालं जे कॉम्पेन्सेशन म्हणून मिळाले तर त्याची टॅक्सेबिलिटी कशी आहे, एक्सपोर्टरला बेनिफिट कुठला मिळतो ते बघितलं आपण. त्यानंतर इन्कम फ्रॉम स्पेसिफिक सर्व्हिसेस परफॉर्म बाय इट्स मेंबर बाय ट्रेड प्रोफेशनल और बिझनेस. इन्कम डिराइव्ड बाय एनी ट्रेड प्रोफेशनल और सिमिलर असोसिएशन. आता इकडे काय दिलं आहे, असोसिएशन आहे आणि ती स्पेसिफिक सर्व्हिसेस रेंडर करते टू द मेंबर्स, मेंबर्सला काय त्यांनी सर्व्हिसेस दिला तर तेही इन्कम आहे. आता याच्यामध्ये ॲक्च्युली त्यांचा पर्पज काय हेही बघायला पाहिजे. त्यांचा मोटिव्ह हा नाही आहे, ऑब्जेक्टिव्ह हा नाही आहे की बिझनेस करणं आणि त्यातनं काय इन्कम अर्न करणं, हा नाही आहे. तर त्यांचा एक उद्देश आहे की त्यांची जी असोसिएशन आहे त्यातल्या मेंबर्सला ट्रेन करणं, जसं चेंबर ऑफ कॉमर्स आहे, स्टॉक ब्रोकर्स आहे, असोसिएशन आहे, ह्यांना जर इन्कम झालं ह्याला इकडे हे एक्सेप्शनमध्ये बघितलं आपण की एक्सेप्शन टू द जनरल प्रिन्सिपल गव्हर्निंग द असेसमेंट ऑफ इन्कम ऑफ म्युच्युअल असोसिएशन्स हे टू द पीपल बाय द पीपल. ते त्यांच्या मेंबर्स करता, त्यांच्या ग्रुप करता काही मेंबर्सकडनं फीज कलेक्ट करतात आणि त्या फीजमधनं ते काय खर्च करतात जेणेकरून त्यांच्या असोसिएशनला, त्यांच्या ग्रुपला काय होईल, काही गोष्टींचा अवेअरनेस होईल. ठीक आहे, पण त्यांना काही जी अमाऊंट येत असेल ती इन्कम, उद्देश त्यांचा बिझनेस प्रॉफिट अर्न करणं हा नाही आहे, हे आपण एक बोललो होतो. त्यानंतर पुढे एक्सपोर्टचं बघितलं होतं. नेक्स्ट व्हॅल्यू ऑफ बेनिफिट परक्युजिट, सम ड्यू टू और रिसीव्ड बाय पार्टनरशिप ऑफ फर्म, एनी सम वेदर रिसीव्ड और रिसिवेबल इन कॅश ऑर काइंड अंडर एन ॲग्रीमेंट. कशा करता हे, याला म्हणतात नॉन कॉम्पिटिटिव्ह फीज. तुम्ही कुठे वगैरे कॉम्पिटिशन देऊ नये म्हणून तुम्हाला आम्ही काय करतो, पेमेंट करतो. आणि दुसरं पेटंट, नो हाऊ वगैरे अशा प्रकारे काय आहे ते तिथे देऊ नये. आता मध्ये इथे 2 पॉईंट होते, हे माझे राहून गेले बोलता बोलता, हे राहून गेले माझे काल सांगताना. The following sums received or receivable would not be chargeable to tax under the head profit and gains from business or profession. आठवतं मी काल हे सांगितलं होतं, नव्हतं सांगितलं. एनी सम, पहिले लक्षात द्या काय आज पॉईंट आहे. एनी सम वेदर रिसीव्ड और रिसिवेबल इन कॅश और काइंड ऑन अकाउंट ऑफ ट्रान्सफर ऑफ द राइट टू मॅन्युफॅक्चर, प्रोड्यूस और प्रोसेस एनी आर्टिकल और थिंग और राइट to carry on any business or profession. राईट ट्रान्सफर करताय, ट्रान्सफर ऑफ द राईट टू मॅन्युफॅक्चर किंवा ट्रान्सफर ऑफ द राईट टू प्रोड्यूस और प्रोसेस एनी आर्टिकल और थिंग और ट्रान्सफर राईट टू कॅरी ऑन एनी बिझनेस और प्रोफेशन. हा स्टॉक इन ट्रेड नाही आहे. तुम्ही जो स्टॉक इन ट्रेड तुमच्याकडे आहे तो स्टॉक तुम्ही जेव्हा ट्रान्सफर कराल त्यावेळेस तुम्हाला रेव्हेन्यू, जे अमाऊंट जी मिळते ते रेव्हेन्यू प्रॉफिट आहे, कॅपिटल नाही आहे. हे जे आहे हे कॅपिटल नेचरचं आहे. तुम्ही सेल करता काही मटेरियल आणि तेच मटेरियल सेल करता, हे ट्रेडिंग झालं.
तुम्ही काय मटेरियल परचेस करता, प्रोसेस करता आणि सेल करता, हे मॅन्युफॅक्चरिंग झालं. किंवा तुम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता किंवा कुठल्याही प्रकारच्या कन्सल्टन्सी करता, हे सगळं तुमचं काय झालं, नॉर्मली गेन त्यातनं होतो. हे रिव्हेन्यू आहे, हे रिव्हेन्यू नेचरचं आहे आणि हे कॅपिटल नेचरचं आहे. त्यामुळे हे कॅपिटल गेनमध्ये चार्जेबल होतं, कॅपिटल गेनमध्ये चार्जेबल होतं. हे PGBP हेडमध्ये येत नाही. बस तुम्ही जर कॅपिटल गेनचा हेड स्टडी कराल तर त्यात तुम्हाला हे ऑप्शन मिळतील. इथे ॲक्च्युली त्यांनी दिलं आहे, द्यायलाच पाहिजे, ते गरजेचं नव्हतं. सेकंड पॉईंट जो आहे, एनी सम रिसिव्ड ॲज कॉम्पेन्सेशन. कॉम्पेन्सेशन जर मिळालं, आपण बघितलं PGBP टॅक्सेबल होतं. इथे कॉम्पेन्सेशन कुठल्या प्रकारचं आहे आणि कोण देते आहे बघा. आता काही फॅक्टरीज असतात, ते कार्बन सोडतात, त्यांच्या प्रोसेसमधनं कार्बन निर्माण होतो आणि त्यामुळे काय होतं की एन्व्हायरमेंट खराब होतं. आता त्याच्यामुळे जगभरामध्ये जागृती केली जाते की फॅक्टरीजला तुम्ही काहीतरी कंट्रोल करा की अशा प्रकारे कार्बन सोडू नये. प्रत्येक देश त्यांच्या जी काही त्यांची कुठली अशी मीटिंग असते, आपण बघतो कुठली परिषद आहे, वेगवेगळ्या कंट्रीजचा ग्रुप आहे, असा सार्क परिषद किंवा अजून काही आपण ऐकतो असं न्यूजवरती, आणि मग तिकडे काय चर्चा वगैरे करतात. अशा वेगवेगळ्या त्यांच्या ज्या काय परिषद आहेत किंवा अशा ग्रुप आहेत, त्यांचे वेगवेगळे उद्देश असतात. त्यातून वेगवेगळे प्रतिनिधी भेटतात आणि मग अशा गंभीर विषयावर चर्चा करतात. आणि मग त्यातनं काही गोष्टी कंट्रोल करता आल्या तर मग कंट्रोल केलं जातं. त्यातनं काही पेमेंट केलं जातं, काही कंपन्यांबद्दल ॲग्रीमेंट केलं जातं आणि त्यांना काही टर्म्सप्रमाणे प्रोडक्शन करायला सांगितलं जातं. त्या टर्म्स, त्या ॲग्रीमेंटप्रमाणे जर त्या कंपन्यांनी काम केलं तर त्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कॉम्पेन्सेशन देते. एनी सम रिसिव्ड ॲज कॉम्पेन्सेशन फ्रॉम द मल्टीलेटरल फंड्स ऑफ द मॉनिटरी प्रोटोकॉल ऑन सबस्टन्सेस दॅट डिप्लेट द ओझोन लेयर. ओझोन लेयर, डिप्लेट द ओझोन लेयर अंडर द युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. एक त्यांनी प्रोग्राम डिसाईड केला की हा प्रोग्राम आहे, तुम्ही असा प्रोग्राम बनवा, तो त्या फॅक्टरीजला द्या आणि त्याप्रमाणे त्यांना काम करायला सांगा, जेणेकरून काय होईल की आपल्याकडे जे काय ओझोन लेयर आहे तो डॅमेज होणार नाही, त्याला प्रॉपरली आपण प्रोटेक्ट करू शकू. तुम्हाला जी सूर्यकिरणं असतात ती डायरेक्टली तुमच्याकडे येऊ नये आणि तुमच्यावरती त्याचे निगेटिव्ह इफेक्ट पडू नये लोकांवरती किंवा बाकीच्या एन्व्हायरमेंटमध्ये, म्हणून ओझोन लेयर प्रोटेक्ट करतो. मग जेव्हा आपण कार्बन वगैरे सोडतो फॅक्टरीजला, जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे वायू सोडले जातात, तेव्हा मग त्याच्यावरती त्याचा इफेक्ट पडतो की जेणेकरून तो आपल्याला हार्मफुल आहे. त्यासाठी अशा प्रकारचा प्रोग्राम दिला जातो आणि त्यातून गव्हर्नमेंट काय पेमेंट करतं. आता ते दिलेलं नाही आहे की जर ते पेमेंट केलं तर ते एवढं दिलं आहे की PGBP चार्जेबल नाही आहे, पण चार्जेबल कुठे आहे पण दिलेलं नाही आहे इकडे. ते एक्झाम्प्ट आहे, ते एक्झाम्प्ट आहे, त्याच्यावरती कुठल्याच हेडमध्ये काही चार्ज होत नाही. हा माझा पॉईंट राहून गेला होता, म्हणून मी थोडंसं म्हटलं रिवाईज पण करू आणि हा पॉईंट सांगू. किमान इन्शुरन्स पॉलिसी बघितलं आपण. त्यानंतर फेअर मार्केट व्हॅल्यू ऑफ इन्व्हेंटरी ऑन इट्स कन्व्हर्जन ट्रीटमेंट ॲज कॅपिटल ॲसेट अँड सम रिसीव्ड ऑन अकाउंट ऑफ कॅपिटल ॲसेट रेफर्ड अंडर सेक्शन 35 AD. हे दोन पॉईंटवरती मी एक्झाम्पल घेईन, जेव्हा कधी याचं पुढे सिक्वेन्समध्ये जेव्हा हे टॉपिक येतील तेव्हा मी याच्यावरती एक्झाम्पल घेईन नंतर. आता आपल्याला आज सुरू करायचं आहे स्पेक्युलेटिव्ह बिझनेस. नॉर्मली असा समज आहे लोकांमध्ये की स्पेक्युलेटिव्ह बिझनेस म्हणजे शेअर्सचा बिझनेस, असं समजलं जातं. अशी एक धारणा आहे की स्पेक्युलेटिव्ह बिझनेस म्हणजे शेअरचा बिझनेस, पण तसं ॲक्च्युली एक्झॅक्टली तसं नाही आहे. एक्सप्लेनेशन 2 to Section 28 मध्ये दिलं असं की स्पेसिफिकली प्रोव्हाइड्स दॅट वेअर अन असेसी कॅरीज ऑन स्पेक्युलेटिव्ह बिझनेस दॅट बिझनेस ऑफ द, हा जो एवढा जो पॅराग्राफ आहे याच्यामध्ये हे दिलं आहे की स्पेक्युलेटिव्ह बिझनेस आणि नॉर्मल बिझनेस हे वेगवेगळे का ठेवायचे. तुम्हाला का हा कन्सेप्ट सांगितला जातो आहे, याचं एक पहिलं मिनिंग असं आहे की काही प्रोव्हिजन आहेत सेट ऑफ कॅरी फॉरवर्डच्या, त्या स्पेक्युलेटिव्ह बिझनेससाठी वेगळ्या आहेत
आणि नॉर्मल बिझनेससाठी वेगळे आहेत. तुम्ही स्पेक्युलेटिव्ह लॉस असेल तर स्पेक्युलेटिव्ह बिझनेसच्या प्रॉफिटशी सेटअप करू शकता. नॉर्मल बिझनेसची सेटअप करता येत नाही. म्हणजे मग तुम्हाला दोन बिझनेस तुम्ही करत असाल तर यातला स्पेक्युलेटिव्ह पार्ट कुठला आणि नॉर्मल पार्ट कुठला हे कळणं गरजेचं आहे. Specifically provide that where an assessee carries on speculative business, that business of the assessee must be deemed as distinct and separate from any other business. तो बिझनेस वेगळा मानला जाईल. डीम म्हणजे काय, ॲक्च्युली नाही तसं पण मानला जाईल. तुम्ही दोन बिझनेस करताय. एक सपोज तुमच्याकडे एक शॉप आहे जिकडे तुम्ही फुटवेअर विकता. दुसरं एक शॉप आहे इलेक्ट्रॉनिक ॲटम विकता. तर हे दोन बिझनेस सेपरेट आहेत. पण तुम्ही एकाच जागी एक ऑफिस आहे तुमचं, एक किंवा एक शॉप आहे, तिकडे तुम्ही बिझनेस करताय आणि तिकडे तुम्ही अशा प्रकारच्या काही ॲक्टिव्हिटीज करतात की ज्या स्पेक्युलेटिव्ह बिझनेसमध्ये येतात. तुमचा बिझनेस एकच आहे, बँक अकाउंट एकच आहे, जागा एकच आहे, पण ॲक्टिव्हिटीज दोन वेगळ्या आहेत. किंवा समजा एक डीमार्टसारखं एक शॉप आहे किंवा असं मॉल आहे मोठा, तिकडे एक मोठं शॉप आहे. त्या एकाच दुकानामध्ये वेगवेगळ्या वस्तू विकल्या जातात. मी डीमार्टमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतात. व्हेजिटेबल्स मिळतात, ग्रोसरी मिळते, इलेक्ट्रॉनिक आयटम मिळतात, सगळ्या वस्तू मिळतात, फुटवेअर मिळतात, कपडे मिळतात, सगळं मिळतात. पण तो एकच बिझनेस मानला जातो. इथे काही सेपरेशन नाही आहे. तुम्ही जे बिल बनवतात तसे आयटम तुम्ही त्यांना द्याल त्याप्रमाणे बिलिंग काउंटरवरती बिल बनवलं जातं. तो नॉर्मल बिझनेस झाला. अशाच प्रकारे एखादा व्यक्ती बिझनेस करत असेल त्याला काय माहिती की हे स्पेक्युलेटिव्ह आणि नॉर्मल काय. पण लॉ सांगतो की लक्षात घ्या हे तुमचे दोन वेगवेगळे बिझनेस आहेत. तो एकच म्हणून करत असेल, त्याचं जे काही इन्कम आहे ते एकाच व्यक्तीचं इन्कम असेल. सपोज तो प्रोप्रायटर असेल तर एकाच व्यक्तीचं इन्कम असेल, पण त्याची जी चार्जेबिलिटी आहे ती कशाप्रकारे होईल हे आपल्याला बघायला पाहिजे. हा टॉपिक आपल्याला सांगतो की तुम्ही ते दोन बिझनेस हे तुमचे वेगळे नसले ते वेगळे मानले जातील. डीम्ड ॲज डिस्टिंक्ट अँड सेपरेट फ्रॉम एनी अदर बिझनेस. दिस बिकम्स नेसेसरी बिकॉज सेक्शन 73 provide that losses in speculation business unlike other business cannot be set off against the profit of any business other than a speculation business. तुमचा फुटवेअरचा बिझनेस आहे, इलेक्ट्रॉनिक आयटमचा बिझनेस आहे. सपोज तुम्ही इलेक्ट्रॉनिक आयटमच्या बिझनेसमध्ये लॉसला गेला. तुमचं रेंट जास्त आहे, एक्सपेन्सेस जास्त आहेत आणि त्या मनाने तुम्हाला सेल करून जे काय प्रॉफिट मिळतं ते कमी, तुम्ही लॉसला झाला. मग फुटवेअरमध्ये प्रॉफिट आहे, इलेक्ट्रॉनिक आयटममध्ये लॉस आहे. बस सेट ऑफ होईल नॉर्मली आणि जे तुमचं ॲक्च्युअल प्रॉफिट होईल ते तुम्हाला चार्जेबल टू टॅक्स होईल. पण तसं स्पेक्युलेटिव्हमध्ये लॉस झाला तर तो त्याच्यामध्ये सेटअप होणार नाही. सपोज तुम्हाला एक 10 लाख प्रॉफिट आहे, दोन बिझनेसचा लॉस प्रॉफिट सेटअप करून, आणि स्पेक्युलेटिव्ह बिझनेसमध्ये तुम्हाला 1 लाख रुपये लॉस आहे, तर तो लॉस 10 लाख रुपये प्रॉफिट झाला आहे, त्यात अजून हा 1 लाख सेटअप करा आणि 9 लाख करा असं होणार नाही. मग तुम्ही ते 1 लाख काय करा, नेक्स्ट इयर करता कॅरी फॉरवर्ड करा स्पेक्युलेटिव्हचे. आणि जेव्हा स्पेक्युलेटिव्हमध्ये तुम्हाला प्रॉफिट होईल, सपोज तुम्हाला नेक्स्ट इयर 2 लाख प्रॉफिट झाला तर मागचं तुमचे 1 लाख असतील मागच्या इयरचे जे तुम्ही कॅरी फॉरवर्ड केले या इयरमध्ये लॉस सेटअप करा. पण तुम्हाला ते सेपरेटली अकाउंट करायला लागतील आणि सेपरेटली रिपोर्ट करायला लागतील जेव्हा तुम्ही इन्कम टॅक्सचा ITR फाईल करा. त्यामुळे ते सेपरेट ठेवायला पाहिजे. पहिल्यांदा आपल्याला ते डिस्टिंक्ट आणि सेपरेट हे सांगितलं आहे कोणी, एक्सप्लेनेशन 2 to section 28 ने. Likewise, a loss in speculation business carried forward to a subsequent year can be set off only against the profit and gains of any speculative business. दुसऱ्या कुठल्या हेडशी, दुसऱ्या कुठल्या प्रकारच्या इन्कमशी सेटअप होणार नाहीत ते. In the subsequent year, profit and losses resulting from speculative transaction must therefore be treated as separate and distinct from profit and gains of business and profession from any other business. पहिल्यांदा आपल्याला एवढा इम्पॉर्टन्स कळला की स्पेक्युलेशन बिझनेस किंवा स्पेक्युलेटिव्ह बिझनेसचं ट्रान्झॅक्शन्स वेगळं का ठेवायचं. आता आपल्याला मिनिंग बघायचं आहे. नेक्स्ट मिनिंग काय दिसतं, मिनिंग ऑफ स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन. तुम्ही असं विचार करू शकता की तुम्ही असं तुमचं एक ट्रान्झॅक्शन आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचं ट्रान्झॅक्शन तर होणार आहे पण तुम्हाला कुठल्याही प्रकारची डिलिव्हरी मिळणार नाही.
पॉसिबल आहे, तसं होतं. स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन मीन्स अ ट्रान्झॅक्शन इन विच अ कॉन्ट्रॅक्ट फॉर द परचेस ऑर सेल्स ऑफ एनी कमोडिटी. आता कमोडिटी तुम्ही म्हणाल तर कमोडिटी समजा आता कुठल्याही प्रकारची ग्रोसरी आहे, कमोडिटी म्हटलं तर समजा ग्रोसरी आहे, तुम्ही ते जर का परचेस करता, तुम्ही ॲक्च्युली ते घ्यायला पाहिजे डिलिव्हरी, मग तुम्ही सेल करू शकाल ना. पण इथे कुठल्याही प्रकारची डिलिव्हरी होत नाही, ट्रान्झॅक्शन होतं आणि प्रॉफिट अँड लॉस होतं, प्रॉफिट किंवा लॉस होऊ शकतो. सेल्स ऑफ एनी कमोडिटी इन्क्लुडिंग, कमोडिटीमध्ये इथे म्हटलं आहे कमोडिटी इन्क्लुडिंग म्हणजे आणखीन काही गोष्टी आहेत, पण इन्क्लुडिंग स्टॉक्स अँड शेअर्स इज पिरियडिकली or ultimately settled otherwise than by the actual delivery or transfer of the commodity or script. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या ट्रान्झॅक्शनमध्ये कमोडिटी इन्क्लुडिंग स्टॉक किंवा शेअर्सचं ॲक्च्युअल डिलिव्हरी होत नाही, ॲक्च्युअल डिलिव्हरी होणार नाही. डिलिव्हरी जर ॲक्च्युअली होणार असेल प्रेझेंटमध्ये किंवा फ्युचरमध्ये तर ते ट्रान्झॅक्शन स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शनमध्ये येणार नाही, हे नॉर्मल बिझनेसमध्ये येईल. स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन अशी ट्रान्झॅक्शन्स आहेत ज्याच्यामध्ये कमोडिटी इन्क्लुडिंग स्टॉक आणि शेअर्सचं ॲक्च्युअल डिलिव्हरी और ट्रान्सफर होत नाही. हे कुठे सांगितलं आहे, हे कुठे सांगितलं आहे, अकॉर्डिंग टू सेक्शन 43(5). एखादी गोष्ट आपण त्या माइंडमध्ये आपल्या फिट करतो आपण, चला तर हां कळलं आहे, जसं कळलं तसं पुढे आपल्याला अपवाद सांगितलं जातो. आपण लॉमध्ये हे बघतच आलो आहे. आता याच्यामध्ये एक्सेप्शन काय किंवा आणखीन काय त्याला जोडायचं आहे हे येतं आणि मग गुंतागुंतीचा लॉ होत जातो. वेअर एनी पार्ट ऑफ द बिझनेस ऑफ अ कंपनी कन्सिस्ट, म्हणजे त्याला अशी काही ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या बिझनेसमध्ये याचा समावेश होतो. इन द परचेस अँड सेल ऑफ द शेअर्स ऑफ अदर कंपनीज, एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीचे शेअर्स घेते आणि विकते. सच अ कंपनी शॅल बी डीम्ड टू बी कॅरिंग ऑन स्पेक्युलेशन बिझनेस टू द extent to which the business consists of the purchase and sale of such shares. आपण जे वरती समजून घेतलं आहे त्याचाच हा पुढे पार्ट दिला आहे की ती कंपनी आहे, तिचा मुख्य बिझनेस हा नाही आहे, प्रायमरी ॲक्टिव्हिटी ही नाही आहे, वेगळी ॲक्टिव्हिटी आहे. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये ते दुसऱ्या कंपनीचे शेअर्स घेतात आणि विकतात, पण त्याची ॲक्च्युअल डिलिव्हरी घेत नाहीत. तर जेवढ्या अमाऊंटची ते खरेदी विक्री करतात त्याचा एक टर्नओव्हर आहे, तो टर्नओव्हर स्पेक्युलेटिव्ह बिझनेसचा होईल. तो सोडून त्यांचा बाकीचा टर्नओव्हर आहे तो नॉर्मल बिझनेसचा होईल. क्लिअर आहे इथपर्यंत? बस आता खाली दिलं आहे, हाऊ एव्हर दिस डीमिंग प्रोव्हिजन डज नॉट अप्लाय टू द फॉलोइंग कंपनीज. आता वरती आपण हेच बघितलं की डीम टू बी सेपरेट अँड डिस्टिंक्ट आहे, बरोबर आहे. तेच आपण खाली एक्झाम्पल घेतलं की कंपनी आहे त्याचे अशा प्रकारचे व्यवहार आहेत, ते डीम टू बी काय सेपरेट आहे. फिजिकली सेपरेट नसतील, तुम्हाला सेपरेट वाटणार नाहीत, पण ते सेपरेट आहे. However, this deeming provision does not apply to the following companies. A company holds gross total income. काम करतो मी दुसरा पॉईंट तुम्हाला पहिले सांगतो, पहिला पॉईंट नंतर सांगतो, दुसरा पॉईंट पहिले सांगतो. अ कंपनी द प्रिन्सिपल बिझनेस ऑफ विच इज, प्रिन्सिपल बिझनेस मुख्य बिझनेस काय, बिझनेस ऑफ ट्रेडिंग इन शेअर्स, शेअर विकणं हाच मुख्य बिझनेस आहे. बिझनेस ऑफ बँकिंग, तुम्ही बँकेमध्ये डिमॅट अकाउंट ओपन करू शकता, त्याच्या थ्रू तुम्ही शेअर्स, कमोडिटीज, रिकग्नाइज स्टॉक एक्सचेंजमधनं थ्रू परचेस सेल करू शकता. इथे काय होईल, शेअर्स घेतले आणि
इमिजिएटली विकले. आता सपोज एक डेट आहे 16 जून. ओके 21. आज तुम्ही शेअर्स घेतले, आजच लगेच सकाळी घेतले, दुपारी विकले, संध्याकाळी विकले. त्याला म्हणतात इंट्राडे ट्रान्झॅक्शन. काय म्हणतात? इंट्राडे. महत्त्वाचा शब्द आहे. इंट्राडे. तुम्ही मॉर्निंगमध्ये काही शेअर्स बुक केले, त्याची काय पर शेअर काय कॉस्ट असेल ती बुक केली, आणि इव्हिनिंगमध्ये तुम्हाला वाटलं की हा आपण आता विकूया, तर त्याची ॲक्च्युअल डिलिव्हरी होत नाही. जेवढी अमाऊंट तुम्ही प्रॉफिट तुम्हाला मिळालं आहे त्याला म्हणा स्क्वेअर अप होणं. ते स्क्वेअर अप होतं. जर तुम्ही परचेस केलं, जास्त कॉस्ट लागली, आणि जर सेल केलं तुम्हाला कमी कॉस्टमध्ये विकायला लागलं, लॉस झाला, बस तेवढी अमाऊंट तुम्हाला पे करायला लागते. तुमच्या बँकेमध्ये तेवढी अमाऊंट येईल किंवा तेवढी अमाऊंट तुम्हाला जाईल. संपलं. याला म्हणतात, काय म्हणतात याला? स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन. डिलिव्हरी होणार नाही. कुठल्याच प्रकारचे शेअर्स ॲक्च्युअली तुम्हाला मिळणार नाहीत आणि तुम्ही देणार नाही. तुम्ही बुक केले, तुम्ही सेल केले, संपलं. जेवढी अमाऊंट तुम्हाला देणं लागतं किंवा येणं लागतं तेवढी तुम्हाला द्यावी लागेल किंवा घ्यावी लागेल, संपला विषय. जर तुमचं इंट्राडे ट्रान्झॅक्शन असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इकडे शॉर्ट टर्म लॉस, आपण जे बघितलं कॅपिटल गेनमध्ये, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, लॉंग टर्म कॅपिटल गेन, हे इथे होणार नाही. हे झालं स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन, आणि हे चार्जेबल टू टॅक्स होईल PGBमध्ये. तुम्ही इन्व्हेस्टर आहात, तुम्ही शेअर्स घेतले आणि विकले, आणि जर तुमचं ट्रेडिंग हे इंट्राडे आहे तर ते स्पेक्युलेटिव्हमध्ये आहे. पण तेच तुम्ही काही काळ होल्ड करता आणि मग तुम्ही सेल करता. तुम्ही किती टाईम होल्ड केलं, होल्डिंग पिरियड किती आहे, त्या होल्डिंग पिरियडप्रमाणे तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन किंवा लॉंग टर्म कॅपिटल गेन. आता बँकिंग कंपनी किंवा ज्यांचा बिझनेस आहे ट्रेडिंग शेअर्स करणं, त्यांच्याकडे ते हेच नॉर्मल ॲक्टिव्हिटी आहे. शेअर्स येणार, इमिजिएट ते घेणार आणि देऊन टाकणार. त्यांच्याकडे ते काय इंट्राडे होणं ही एक नॉर्मल बाब मानली जाते. त्यांच्या बिझनेसचा भागच येतो. बिझनेस ऑफ ट्रेडिंग इन शेअर्स, बिझनेस ऑफ बँकिंग आणि ग्रँटिंग ऑफ लोन्स अँड ॲडव्हान्सेस. द ग्रँटिंग ऑफ लोन्स अँड ॲडव्हान्सेस. तर समजा एक प्रायव्हेट फायनान्स कंपनी आहे जे बँकेसारखंच लोन किंवा ॲडव्हान्सेस देतात, ऑफर करतात. मग ते जर एजंट असतील, ते जर ब्रोकर असतील शेअरसाठी आणि अशा प्रकारे ट्रेडिंगसाठी, त्यांच्याकरता आपण त्याचप्रमाणे जो ट्रेडिंग इन शेअर्स स्पेसिफिकली तोच बिझनेस आहे, किंवा बँकेला एक ॲड ऑन ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की तुम्ही शेअर्स पण करा, किंवा अशा प्रकारचं फायनान्स कंपनीने पण त्या ॲक्टिव्हिटी ते करत असतील तर त्यांच्याकरता डिमिंग प्रोव्हिजन ॲप्लिकेबल होणार नाही. त्यांच्या नॉर्मल बिझनेसमध्येच त्याचा इन्कम लॉस येईल. त्यांच्याकरता स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन नाही आहे. क्लिअर आहे? दुसरा पॉईंट. आता पहिल्या पॉईंटमध्ये काय सांगितले, अशी कंपनी, अ कंपनी हुज ग्रॉस टोटल इन्कम कन्सिस्ट ऑफ मेनली इन्कम चार्जेबल अंडर द हेड इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज. आता ती कंपनी आहे, त्या कंपनीकडे काय शेअर्स असतील तर त्यांना त्याच्या शेअर्सवरती डिबेंचर्स असतील, बॉन्ड्स असतील, तर इंटरेस्ट मिळेल. मग इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज असेल. दुसरं, त्यांच्याकडे काय प्रॉपर्टी असेल, लँड, बिल्डिंग वगैरे, त्याने ती रेंटवर दिली असेल तर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी येईल त्यांना. आता तुम्ही शेअर्समध्ये डील करताय, शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, तर तुम्हाला कॅपिटल गेन येणार, कॅपिटल गेन आहे. आणि बाकी नॉर्मली तुम्ही
सेविंग बँक अकाउंट वगैरे काढला असेल, तुम्हाला इन्कम फ्रॉम अदर सोर्स वगैरे येतं, कोणी गिफ्ट वगैरे दिलं नॉर्मली ते इन्कम फ्रॉम अदर सोर्स वगैरे होतं बस. पण याच्यामध्ये हे सोडून दुसरा कुठला बिझनेस इन्कम नाही आहे, दुसरा कुठला बिझनेस इन्कम नाही आहे. तर ह्यांचं पण जे इन्कम आहे ते इन्कम पण त्याला पण डिमिंग प्रोव्हिजन लागू होणार नाही. त्यांनी शेअर्समध्ये इंट्राडे ट्रेडिंग केलं तर ते स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन म्हणून ट्रीट केलं जाणार नाही. डिमिंग प्रोव्हिजन कोणाला ॲप्लिकेबल होणार नाही इथपर्यंत आपण आता आलो आहे. स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कमोडिटी इन्क्लुडिंग शेअर्स सिक्युरिटीज यांचं ॲक्च्युअल डिलिव्हरी होत नाही, इंट्राडे ट्रेडिंग होतं. जर इंट्राडे ट्रेडिंग झालं तुम्ही त्याला म्हणाल स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन. आणि ती जी ट्रान्झॅक्शन्स एखादी कंपनी करत असेल तर त्यांच्या त्या ॲक्टिव्हिटीज डीम टू बी कॅरिंग ऑन सेपरेट बिझनेस म्हणून ट्रीट करा. ओके, त्या सेपरेट ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणून ट्रीट करा. तर वरती आपण जे बघितले पॉईंट त्याच्यावरच एक खाली दिलं आहे की अकॉर्डिंगली इफ दीज कंपनीज कॅरी ऑन द बिझनेस ऑफ परचेस अँड सेल ऑफ शेअर्स ऑफ अदर कंपनीज दे वुड नॉट बी डीम टू बी कॅरिंग ऑन स्पेक्युलेटिव्ह बिझनेस. एक्सप्लेनेशन टू सेक्शन 73. हे वरती जे दोन कंपनी दिल्या त्यांच्याबद्दल हे दिलेलं आहे की एक्सप्लेनेशन टू सेक्शन 73. वरती आपण बघितलं सेक्शन 43(5) स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन काय आहे. त्यानंतर ते आपण बघितलं खाली की एखादी कंपनी अशा प्रकारचं काय ट्रान्झॅक्शनचं करत असेल तर तुम्ही ते डीम टू बी सेपरेट करा. आणि खाली हाऊएवरमध्ये आपण आता हा पॉईंट बघितला की एक्सप्लेनेशन टू सेक्शन 73 तुम्ही जे वरती समजून घेतलं आहे त्याला अपवाद इकडे दिलं आहे की ह्या कंपनीज करता आपण जे वरती जी प्रोव्हिजन बघतोय ती यांना ॲप्लिकेबल नाही. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक एक्सेप्शन असं येतं, ट्रान्झॅक्शन्स नॉट डीम टू बी स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन्स नॉट डीम टू बी स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन्स. The following forms of transactions shall not be deemed to be speculative transactions. आपला पहिला नियम काय की इंट्राडे ट्रान्झॅक्शन आहे आणि त्यामध्ये फिजिकल डिलिव्हरी होत नाही. प्रेझेंटमध्ये पण होत नाही, फ्युचरमध्ये पण होत नाही, डिलिव्हरी होणारच नाही. हे मुख्य त्याच्यामधलं प्रिन्सिपल जे ते मुख्य आहे की स्पेक्युलेटिव्ह बिझनेसमध्ये स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्ही कमोडिटी शेअर्स किंवा इतर गोष्टी बुक करता, पण नंतर तुम्ही इकडे तुम्ही कमोडिटी बुक कराल आणि तिकडे सेम डेला दुसऱ्याला सेल कराल, ॲक्च्युअल डिलिव्हरी होणार नाही. आता याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे हेजिंग कॉन्ट्रॅक्ट. हेजिंग कॉन्ट्रॅक्ट इन रिस्पेक्ट ऑफ रॉ मटेरियल और मर्कंटाइज. रॉ मटेरियल और मर्कंटाइज. एखादा बिल्डिंग बांधतो त्याला सिमेंट लागतं, स्टील लागतं आणि याचे रेट्स अप अँड डाऊन होत असतात. तर त्याला माहिती आहे की आता मार्केटला थोडा शॉर्टेज आहे स्टीलचा, किंमत वाढू शकते. एखादा मॅन्युफॅक्चर आहे तो लाखोच्या क्वांटिटीमध्ये मटेरियल मागवत असतो, त्याला माहिती आहे एक स्पेसिफिक मटेरियल आहे त्याची किंमत वाढू शकते. तो काय करेल, कॉन्ट्रॅक्ट करेल त्याच्या सप्लायरशी की मला पुढच्या 6 महिन्यामध्ये किंवा आणखीन 3 महिन्यांनी मला एवढे मटेरियल पाहिजे. आता माझ्याकडे स्टॉक आहे 3 महिन्यासाठी, त्याच्या पुढे मला मटेरियल पाहिजे. अ कॉन्ट्रॅक्ट इन रिस्पेक्ट ऑफ रॉ मटेरियल और मर्कंटाइज एंटर्ड इन टू बाय अ पर्सन in the course of his manufacturing or merchandising business to guard against loss through future price fluctuations in respect of his contract for the actual delivery of goods manufactured by him or merchandise sold by him. आता जर का
कॉन्ट्रॅक्ट केलं की मला तुम्ही 3 महिन्यांनी काय कॉस्ट नाही द्यायचं. त्यांनी सांगितलं आत्ता कॉस्ट किती आहे, तीच कॉस्ट पुढे राहणार नाही, वाढणार आहे कॉस्ट. मी आत्ताच्या कॉस्टप्रमाणे तुमच्याशी कॉन्ट्रॅक्ट नाही करू शकत. आता कॉस्ट सपोज 10 रुपीज पर स्क्वेअर फूट आहे एखाद्या वस्तूची. जर पाईप आहे किंवा आणखीन काय गोष्ट आहे, तुमचं रॉ मटेरियल आहे, तर तो बोलेल मग किती रुपये तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करा, मला तुम्ही आत्ताच कॉन्ट्रॅक्ट करा आणि ते ऑर्डर बुक करा, मला माहिती आहे वाढणार आहे. तो बोलेल 15 येऊ शकते, मग तुम्ही 15 रुपयाला घ्या का, 15ला नाही घेणार मी, पण ठीक आहे तुम्ही 1 रुपया जास्त घ्या, 11 रुपयाला घ्या किंवा 12ला घ्या. आणि मग 11च झाली तर कॉस्ट वाढलीच नाही तर मी सप्लायर तुमचा, तुम्ही मला सांगताय की आज 10 रुपयाची वस्तू आहे, तुम्ही 3 महिन्यांनी मला 11 रुपयाला द्या. मी तुम्हाला विचारतोय की मग जर ह्याची कॉस्ट 12 झाली तर, तुम्ही मला विचारताय पण 10च राहिली तर. बघा आयदर तुमचा फायदा होईल किंवा माझा फायदा होईल. असं बऱ्याच वेळा होत असतं की कॉस्ट खूप जास्त वाढते किंवा वाढतही नाही. आता जर 10ची 12 होऊ शकते, 13, 14, 15 येऊ शकते. मी सांगितलं नाही 12च्या खाली मी तुम्हाला देणार नाही, मी रिस्क घेऊ शकत नाही, मी तुम्हाला 12 रुपयाला देईन. तुम्हाला असं वाटतं आहे तुम्हाला की 15 होईल, या प्रकारे मार्केट चाललं आहे. काहीतरी स्टडी असतो की फॉरेन मार्केट कसं चाललं आहे, सप्लाय आपल्याकडे कुठना येतो, कुठल्या रॉ मटेरियलसाठी. कसं आहे तुमच्याकरता रॉ मटेरियल आहे, पण ते रॉ मटेरियल पण कोणाचं तरी फिनिश प्रोडक्ट आहे आणि त्याचे काही कंटेंट किंवा काही पार्ट्स आपण इम्पोर्ट करतो चायनाकडनं किंवा आणखी कुठल्या कंट्रीकडनं. तुमचा सर्वे असा मला माहिती असं की तो माल कमी जरा येणार, म्हणजे पुढच्या 3 महिन्यामध्ये कॉस्ट नक्की वाढणार. आज 10ला घेते, उद्या 15ला पडेल, म्हणून तुम्ही समोरच्याशी बोलणी करताय की काहीतरी कॉन्ट्रॅक्ट करा, मला द्या. मग तुम्ही सांगितलं की 12 रुपयाला घ्यायचं आहे मला, 12 रुपयाला आणि मार्केट 13 झालं. आता त्या व्यक्तीला तरी पण ते 11.5ला पडत असेल तर त्याला काय लॉस होणार नाही. तो आपल्याला कॉस्ट वाढेल पण आपलं मार्जिन किती आपल्याला माहिती आहे. आता थोडंसं हा व्यक्ती बोलतो आहे, कॉन्ट्रॅक्ट करतो आहे, काही ॲडव्हान्स पण देतो आहे, तर आपण करूया कॉन्ट्रॅक्ट. मला एक सांगा, हे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत ह्याच्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट आहे, पण कधीतरी मटेरियल देवाणघेवाण होणार आहे, फिजिकल डिलिव्हरी होणार आहे. आपला मुख्य नियम काय, आपल्या ट्रान्झॅक्शनमध्ये ॲक्च्युअल डिलिव्हरी होत नाही, डिलिव्हरी होते इकडे बस. हेजिंग कॉन्ट्रॅक्ट काय हे समजावं म्हणून मी सांगितलं, हे थोडंसं बोललो. पण अदरवाईज ह्याच्यामध्ये डिलिव्हरी फ्युचरमध्ये होणार आहे, 3 महिन्याने होईल, 6 महिन्याने होईल, पण डिलिव्हरी होईल. हा स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शनमध्ये येणार नाही, हा स्पेक्युलेटिव्ह बिझनेस नाही, कॉन्ट्रॅक्ट आहे. तुम्ही आज द्या, उद्या द्या, पण तुम्ही आजच्या कॉस्टवरती उद्याची कॉस्ट काय असेल हे त्याचा तुम्ही अंदाज लावता, प्रिडिक्ट करता काय असेल ते प्रिडिक्ट करून तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करता. आयदर सप्लायरचा फायदा होईल, बायरचा लॉस होईल, बायरचा फायदा होईल थोडा, सप्लायरचा लॉस होईल, बस. एक प्रकारचं काय झाला, हे गॅमलिंग झालं, जुगार झाला. आज जी कॉस्ट आहे, मला केवढ्याला पडली वस्तू, 8 रुपयाला पडली, मी माझं 25% मार्जिन लावतो, 10ला विकतो, मला माहिती आहे प्रॉफिट होणार आहे. पण गॅमलिंग कधी म्हणतो, लॉस होऊ शकतो तेव्हा गॅमलिंग आहे ना. तुम्ही लॉटरी तिकीट काढलं, लागलं तर फायदा, नाही तर तुम्ही पैसे गेले. पण ज्या वेळेस मला माहिती आहे की 8 रुपयाची वस्तू मी 10ला विकतोय, माझा प्रॉफिट आहेच. 2 रुपये मी कमवणार नाही आहे, पण 2 रुपये माझा ग्रॉस प्रॉफिट आहे. बाकी मला जो खर्च मी वजा करीन, पण मला तरी पण त्याच्यानं काहीतरी प्रॉफिट होणारच आहे, डेफिनेटली गेन होणार आहे मला. पण जेव्हा तुम्ही प्रिडिक्ट करता फ्युचर मार्केटमध्ये ती वस्तू मी घेतलेली नाही आहे, परचेस केलेली नाही आहे, त्याची जी मार्केट मला माझा सप्लायर देणार आहे त्याच्यावर मी तुमच्याशी काय करतो आहे, कॉन्ट्रॅक्ट करतो आहे, ॲग्रीमेंट करतो आहे की मी तुम्हाला देईन 3 महिन्यांनी, मला केवढा मिळेल मला माहीत नाही आहे. आणि तुमचा काहीतरी सर्वे आहे, तुम्हाला माहिती आहे, मला हेही माहिती आहे की तुम्ही 10 रुपयाची वस्तू 3 महिन्यांनी 12ला परचेस करताय, म्हणजे तुमच्या अंदाजे ती वस्तू 12च्या पुढेच जाणार आहे आणि तुम्हाला तो लॉस नको आहे. जे फ्लक्च्युएशन्स आहे, प्राईस फ्लक्च्युएशन, तो लॉस तुम्हाला नको आहे. तो तुम्ही लॉस कमी करण्याकरता काय करताय, माझ्याशी डील करताय बस. पण डिलिव्हरी होणार तिकडे,
3 महिन्यांनी तुम्ही जे ॲग्रीमेंट केलं आहे जेवढी क्वांटिटी आहे तेवढं तुम्हाला सप्लाय करणं सप्लायरचं काम आहे, माझं काम आहे. मी तुम्हाला सप्लाय करणार, भले मला किती पण कॉस्टला येऊ. मी तुम्हाला 12 रुपयाचं ॲग्रीमेंट झालं आहे, तुम्हाला 12 रुपये प्रमाणे जी क्वांटिटी तुम्ही ऑर्डर केली बुक केली ॲग्रीमेंटमध्ये तुम्हाला देणार. सेम वे जसं ते रॉ मटेरियल किंवा मर्कंटाईजमध्ये होतं तसंच इथे हेजिंग कॉन्ट्रॅक्ट इन रिस्पेक्ट ऑफ स्टॉक आणि शेअर्समध्ये पण होतं. Forward contract. A contract entered into by a member of a forward market or stock exchange in the course of any transaction in the nature of jobbing or arbitrage to guard against any loss which may arise in the ordinary course of business or member. कसे हे जे पॉईंट्स आहेत ना याच्यामध्ये तुम्ही आणखीन डिटेलमध्ये स्टडी केला तर तुम्हाला यातलं कशा प्रकारे काम चालतं आहे काय हे ह्या वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये. जास्त मी डिटेलमध्ये जाणार नाही आता बाकीच्या पॉईंटमध्ये जसं हेडिंग सांगितलं आहे की याच्यामध्ये जो आपला नॉर्मल डे आहे, नॉर्मल आपलं प्रिन्सिपल आहे की फिजिकल डिलिव्हरी आणि दुसरं इंट्राडे ट्रान्झॅक्शन ह्या दोन्ही गोष्टी येत नाही. हे ट्रान्झॅक्शन फ्युचरमध्ये होणार आहे आणि तुम्हाला फिजिकल डिलिव्हरी होणार आहे किंवा ते इंट्राडे नाही आहे किंवा वॉट एव्हर काहीतरी वेगळं एक्सेप्शन आहे त्याप्रमाणे दिलं आहे की फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट ट्रेडिंग इन डेरिव्हेटिव्ज. डेरिव्हेटिव्ज काय असतं आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ज काय असतं an eligible transaction carried out in respect of trading in derivatives in a recognized stock exchange. आता तुम्ही डेरिव्हेटिव्ह शब्द ऐकला नसेल किंवा वेगळ्या संदर्भामध्ये ऐकला असेल डेरिव्हेटिव्ज. जर तुम्ही जाऊन बघितलं सर्च केलं की डेरिव्हेटिव्ह मीन्स काय Derivative is a financial security with a value that is reliant upon or derived from an underlying asset or group of asset. What is derivatives? Derivatives are secondary securities whose value is solely based on the value of primary security that they are linked to called the underlying. Typically, derivatives are considered advanced investing. Future मधलं investing तुम्ही आज करताय. These are two classes of derivatives products, lock and options. Lock products, swaps, futures or forwards ब्लाइंड द रिस्पेक्टिव्ह पार्टीज फ्रॉम द आउटलेट. आता हे जे काय दिलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही एक ॲग्रीमेंट करता, काही सिक्युरिटी करता, शेअर्स करता आणि फ्युचरमध्ये तुम्ही ते परचेस करण्याकरता सेल करण्याकरता एक वेगळ्या प्रकारचा ट्रान्झॅक्शन करता, ज्याला डेरिव्हेटिव्ज म्हटलं जातं. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये फ्युचरमध्ये डिलिव्हरी होणार असेल नसेल हा मुद्दा पण येणार नाही. आता हे इंट्राडे असेल नसेल काय येणार नाही. दिलं इकडे की जर का त्याला डेरिव्हेटिव्हच्या कॉन्सेप्टमध्ये स्कोपमध्ये येत असेल ट्रेडिंग इन डेरिव्हेटिव्ज तर ते स्पेक्युलेटिव्ह बिझनेसमध्ये येणार नाही. ओके बस. आणखीन एक ऑप्शन आहे ट्रेडिंग इन कमोडिटी डेरिव्हेटिव्ज. An eligible transaction in respect of trading in commodity derivatives carried out in recognized stock exchange. ट्रेडिंग जसं सिक्युरिटीजचं होतं तसं ट्रेडिंग कमोडिटीजचं पण होतं. जर ट्रेडिंग सिक्युरिटीचं झालं तर त्याच्यावरती STT सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स लागतो आणि कमोडिटीचं झालं त्याच्यावरती कमोडिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स लागतो. तुम्ही परचेस सेल कराल ज्यावेळेस त्यावेळेस हा टॅक्स लागतो. फिजिकल डिलिव्हरी होणार नाही. सपोज मला सांगितलं की काही कमोडिटी आहे, सपोज ऑइल आहे. आज ऑइलचा आपण जे
आपल्या फूडमध्ये जेवणामध्ये वगैरे जे तेल वापरतो, 100 रुपयाला जे तेल होतं त्याची कॉस्ट आज 160 रुपये 180 रुपये. मला माहिती आहे, माहिती आहे ना, तुमच्या माहितीमध्ये ही गोष्ट. आता जर का तुम्ही एखादी कमोडिटी आज तुम्हाला 160ला मिळते, ओके, आता हे जे ऑइलचे भाव आहेत ते कमी होतील वाढतील पण. तुम्ही मला सांगितलं की हे 160 रुपये आज कॉस्ट आहे, ओके, हे 180 होतील आफ्टर 2 months. आफ्टर 2 months हे 180 होतील. मी सांगतो नाही 170, किंवा मी सांगतो की हे 150 होतील, कमी होतील. दोन्ही गोष्टी होऊ शकतात तुमच्याकडनं. तुम्ही म्हणा की नाही होणार, नाही होणार ना. जी काय कॉस्ट असो, जी काय कॉस्ट असो, मी तुमच्याकडनं तुम्ही मला ही कॉस्ट द्यायची. 150 रुपये तुम्ही मला कॉस्ट द्यायची 2 महिन्यांनी. कळलं मी काय म्हणतो आहे? एक ट्रान्झॅक्शन आहे ज्याची आजची कॉस्ट 160 रुपये. सपोज तुमच्याकडे फिजिकली ऑइल आहे 160 रुपये, बरोबर आहे. एक पॅकेट 160 रुपये. मी तुमच्याकडनं 100 पॅकेट घेईन. किती रुपयाला? 150 मला वाटतं हा रेट होईल, बरोबर आहे. आता जर तुम्ही म्हणता की 180 होईल, आज 160 आहे, तर 20 रुपये काय होईल? फ्लक्च्युएशन होईल. किंवा इथे 10 रुपीज काय होईल? फ्लक्च्युएशन्स होईल. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की, मला असं वाटतं की 150 होईल म्हणजे 10 रुपये बेनिफिट होईल. तुम्हाला असं वाटतं की आणखीन 20 रुपयाने वाढेल. म्हणजे जर तुम्हाला विकायचं असेल तुम्ही 180ला विकाल, बरोबर आहे ना. कारण 180 2 महिन्यांनी कॉस्ट 180 असणार आहे. मला वाटतं 150 असणार आहे. मला वाटतं 150 असणार आहे. आता या केसमध्ये एक बेट लावली जाते आणि त्या बेटप्रमाणे मग 2 महिन्यानंतर काय कॉस्ट होते ते बघितलं जातं. आता 160 आहे, 160. तुम्ही याचे 150 प्रेडिक्ट करताय, तर मी 150 प्रेडिक्ट करतोय. तुम्हाला वाटतं वाढणार आहे का? असं वाढत आलं आहे, तर वाढणार आहे. 180 होईल, 180 होईल. माझ्याकडे जर समजा माझ्याकडे अशा प्रकारे 10 पॅकेट आहेत, 100 पॅकेट आहेत, मग तुम्ही माझ्याकडनं 100 पॅकेट विकत घ्याल का 180नी? तुम्हाला 180 होईलचं वाटतं ना. 170नी घ्याल माझ्याकडनं, घ्याल ना 170नी. आज 160 आहे, 170नी घ्यायची. किती? 100 इंटू 10 कराल ना, 100 इंटू 10 म्हणजे 1000 रुपीज, बरोबर आहे. आणि त्याची कॉस्ट झाली. किती कॉस्ट आहे आज? 160 आहे. मला माहिती आहे की 150 होणार आहे. मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडनं तुम्ही 2 महिन्यांनी या आणि 100 पॅकेट घेऊन जा. किती रुपयांनी? 170. तुम्हाला तुमचं प्रेडिक्शन काय किती होईल? मला माझे नाही होणार. मी सांगतो की मी तुम्हाला 170नी देईन. चला, मी तुम्हाला 170नी देईन. आता याची कॉस्ट तुम्हाला वाटतं 180 आहे, ते 180 नाही झाली, 170 पण नाही झाली, 150 झाली. आता तुम्हाला 150 कॉस्ट झाली तर आपली कॉस्ट कितीची लागली? किती आपण फिक्स केले? 170. डिफरन्स किती आहे? 20. आता 100 इंटू 20 किती झाले? 2000. 2000 रुपये तुम्ही मला द्यायचे. मी तुम्हाला कुठल्याही प्रकारे काय देणार नाही, तुम्ही घेणार नाही, पण तुम्ही द्यायचे. 150 झाली ना, पण जर 180 झाले असते मी तुम्हाला केवढा देणार आहे? 170ला. कॉस्ट किती आहे मार्केटला? 180.
मग मी मार्केटमधनं घेऊन तुम्हाला देणार ना, माझा 10 रुपयांनी लॉस होईल. म्हणजे इकडे 100 × 10 मी तुम्हाला 1000 रुपीज देणार. हे गॅम्बलिंग झालं की नाही? ह्याच फिजिकल डेलिव्हरीचा प्रश्न येतो कुठे? मग तुम्ही शेअरची कॉस्ट प्रिडिक्ट करा किंवा कमोडिटीची कॉस्ट प्रिडिक्ट करा, बस हाच उभा आहे. हे स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन आहे. अशा प्रकारे कोण लोक करत असतील ते करत असतील. बाकी लोक नॉर्मली जीवन जगतात किंवा 8-10 तास 12 तास कष्ट करतात, काम करतात, नोकरी करतात, बिझनेस करतात. त्यांना ह्या मार्केटचं काय माहिती पण नाही, स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन काय माहिती पण नाही. पण जे लोक असे आहेत की ज्यांना बसल्या बसल्या प्रेडिक्ट करायचं आहे, ज्याकडे पैसा आहे, एक्स्ट्रा पैसा आहे, तो गेलाही चालणार आहे, ते रिस्क घेऊ शकतात, ते करतात. आता जर का 99% लोक अशा प्रकारचा बिझनेस करतच नसतील तर स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन काय आहे, असंही काय मार्केट आहे, हे त्या लोकांना समजावून सांगणं कठीण आहे, आपल्याला समजणं कठीण आहे. आपण जेव्हा पहिल्यांदा ऐकतो तेव्हा आपल्याला असंच वाटतं की असं कसं होईल, डिलिव्हरी होणार नाही आणि काहीतरी तिथे एक ट्रान्झॅक्शन होते आणि त्या ट्रान्झॅक्शनमधनं प्रॉफिट लॉस होतो. म्हणून तर तो वेगळा ठेवा, तो बिझनेसच वेगळा आहे, त्या ॲक्टिव्हिटीज वेगळ्या आहेत. त्यामुळे स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन वेगळं ठेवा बस. बाकी सगळ्या बिझनेसची पद्धत सेम आहे की मी 8-10 तास काहीतरी माझं जे मी स्किल मिळवलं आहे ते वापरून काम करतो किंवा मी परचेस सेल करतो, प्रोडक्शन करतो, तिकडे मी 4 लोकांना इन्व्हॉल्व करतो आणि काम करतो. हे नॉर्मल प्रोसिजरमधलं काम आहे, हे नॉर्मल नाहीच आहे ना, म्हणून त्याला स्पेक्युलेटिव्हमध्ये टाकलं आहे. म्हणून त्याचा सेट ऑफ कॅरी फॉरवर्ड वेगळा, याचा वेगळा. असा बिझनेस करण्याचा माइंडसेटच वेगळा आहे आणि नॉर्मल बिझनेस करण्याचा माइंडसेटच वेगळा आहे, म्हणून तो बिझनेस वेगळा. ओके. बाकी इथे मध्ये काय इथे अजून काही इन्फॉर्मेशन आहे की मिनिंग ऑफ सर्टन टर्म्स, इलिजिबल ट्रान्झॅक्शन वगैरे हे तुम्ही रीड करा. जे कन्सेप्च्युअली इम्पॉर्टंट होतं ते मी सांगितलं. मिनिंग ऑफ सर्टन टर्म्स हे पण तुम्ही रीड कराल, तुम्हाला कळेल. आणि जस्ट ते एकदा फक्त रीड करणं गरजेचं आहे, फार काय त्याचं महत्त्व नाही. मेन स्पेक्युलेटिव्ह बिझनेस वेगळा आहे आणि नॉर्मल वेगळा आहे एवढाच आशय पोचवायचा होता मला. आणि बाकी जे काय एक्सेप्शन आहेत, हे जे कॉन्ट्रॅक्ट वगैरे आपण सांगितलं, हे बोललो आपण यामधलं काय, बस. तसे तुम्हाला जर का याचं महत्त्व वाटलं की डेरिव्हेटिव्स काय, हे काय, तुम्ही तुमचं एक्स्ट्रा रीडिंग करून ती इन्फॉर्मेशन घेऊ शकता की नक्की हे काय चालतं, ह्याची कॉन्ट्रॅक्ट काय चालतं, हे काय चालतं. तुम्ही ॲड ऑन नॉलेज हे घेऊ शकता. आता प्रत्येक टर्म्समध्ये तुम्ही इनडेप्थ गेलात तर तुमचं जे काय नॉर्मल आपल्याकडे जी काय प्रोव्हिजन्स आहेत या समजा आपल्याला समजायला 100 आवर्स लागणार असतील आणि त्यातल्या प्रत्येक टर्म्स जर आपण इनडेप्थ गेलो तर आपल्याला मग 500 आवर्स 1000 आवर्स एवढं सगळं जावं लागेल. म्हणजे पहिले एक तुम्ही लेवल अचीव करा की नॉर्मल कंटेंट काय, त्याच्यामधल्या प्रोव्हिजन काय, आणि मग इनडेप्थ रीड करत राहणं आणि समजून घेणं की कुठल्या प्रकारचा कॅपिटल गेन होतो, कशा प्रकारे होतो, स्पेक्युलेटिव्ह काय करतं, यात कशाचे लोक आहेत, ते कसा बिझनेस करतात. मग हे तुम्हाला एक एक्स्ट्रा स्टडी आहे आणि तुमचा इंटरेस्ट मेंटेन झाला या प्रकारच्या सब्जेक्टमध्ये तर तुम्ही ते शिकत राहता आणि हे लाईफ लॉंग शिकत राहणं आहे. तुम्ही पुढची 10 वर्ष 15 वर्ष अशा सगळ्या गोष्टी ज्या टर्म्स आहेत त्या क्लिअर करत राहाल, ते तुम्ही या फील्डमध्ये काम करत राहाल. पण तुम्ही नवीन आहात, पहिल्यांदा शिकताय, पहिल्यांदा ऐकताय आणि तुम्हाला अशा टर्म्समध्ये जास्त वेळ गेला की ज्या मुख्य टर्म्स आहेत, जे मेन पॉईंट्स आहेत, याचा फोकस कमी होईल. त्यामुळे ह्याच्यावरती फोकस करावा, खूप डीप डिटेलमध्ये जावं अशा प्रकारचा. आता हा आपण CA इंटरचा सिलेबस करतो आहे, हे CA इंटरला एवढी मॅच्युरिटी नसते. CA फायनलला गेला एखादा व्यक्ती, मग तो काय करेल, थोडंसं त्याला एक्सपिरियन्स झाला आहे, थोडं काम केलं आहे त्यांनी, प्रॅक्टिकल वर्क पण केलं आहे, मग तो याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये गेला तर ती योग्य वेळ असते. आता योग्य वेळ नाही आहे, प्रत्येक गोष्ट तुम्हाला आत्ताच कळली पाहिजे. असं जर का तुम्ही आत्ताच केला तर तुम्हाला जे मुख्य कंटेंट आहेत त्याच्यावर तुमचं जे अटेन्शन आहे ते डायवर्ट होईल. आपल्याला मेन फोकस काय होता, सेक्शन 28 काय, त्याच्यामधले आपण पॉईंट्स बघितले. मग त्यामध्ये आपल्याला पुढचा पॉईंट आला की स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन वेगळं असतं, सेट ऑफ कॅरी फॉरवर्ड कराल तेव्हा अलर्ट राहा. स्पेक्युलेटिव्ह बिझनेस वेगळा असतो हे लक्षात ठेवा. त्यातला तुम्ही
लॉस प्रॉफिट वेगळा ठेवा, त्याचा सेट ऑफ वेगळा ठेवा, मग स्पेक्युलेटिव्ह काय हे कळावं म्हणून त्याच्यामध्ये जेवढं डिटेलमध्ये जायला पाहिजे तेवढं आपण गरजेवर डिटेलमध्ये गेलो आहे. ह्याच्याहून जास्त गेलो तर आपला मेन मुद्दाच जो आहे तोच आपला काय होईल, आपल्या हातनं निष्ठून जाईल, आपल्या कंट्रोलमधनं बाहेर जाईल. तर आपला कंट्रोल कशावरती पाहिजे, पी जी पीचं आपल्याला जे काय चार्जिंग सेक्शन आहे त्यातनं कुठलं ट्रान्झॅक्शन कसं आहे हे बघत असताना, प्रोव्हिजन बघत असताना मध्ये स्पेक्युलेटिव्ह आलं तर आपल्या पकडमध्ये यावं म्हणून आपण स्पेक्युलेटिव्हचा कन्सेप्ट जो आहे तो तेवढ्या लेवलपर्यंत क्लिअर केला आहे जेवढ्या लेवलपर्यंत आपल्या गरजेचं आहे. हे बघा एक स्टेटमेंट आहे, मला एक स्टेटमेंट दाखवा. तुम्ही बँकेमध्ये जाता, पासबुकमध्ये एंट्री करता की किती कुठल्या डेटला मी काय ॲक्टिव्हिटी केली, आयदर मी चेक किंवा कॅश डिपॉझिट केली, DD, NEFT, RTGS, IMPS, कुठल्या प्रकारे पैसे माझ्या अकाउंटला आले गेले, कोणाकडनं आले कोणाकडनं गेले हे सगळं रेकॉर्ड असतं. आणि मग याच्यावर बॅलन्स किती, बँकेने काय चार्जेस लावलेत का, बँक चार्जेस काय लागतो आहे, तुम्हाला काय इंटरेस्ट मिळाला आहे का, सेविंग अकाउंट असल्यास हे तुम्हाला कशावर कळतं, तुम्ही पासबुकमध्ये एंट्री केल्यानंतर कळतं. तसं जे शेअरमध्ये डील करतात तर हे बघा, हे मोतीलाल ओसवाल दिलं, तर बँकेचं नाव असतं तर हे ब्रोकर आहे मोतीलाल ओसवाल. ओके, त्याचं आहे प्रॉफिट अँड लॉस ट्रान्झॅक्शन स्टेटमेंट हे दिसते, प्रॉफिट अँड लॉस ट्रान्झॅक्शन स्टेटमेंट हे दिसते. ओके, याच्यामध्ये बघा इन्स्ट्रुमेंट नेम, क्वांटिटी, परचेस डेट, परचेस प्राईस, परचेस व्हॅल्यू, सेल डेट, सेल प्राईस, सेल व्हॅल्यू, होल्डिंग पिरियड. बघा होल्डिंग पिरियड 0 आहे इकडे, आहे ना, होल्डिंग पिरियड 0. कधी परचेस केलं 20 नोव्हेंबर, कधी सेल केलं 20 नोव्हेंबर. परचेस प्राईस काय, क्वांटिटी किती आहे 1100 युनिट, परचेस प्राईस 4.81. इन्स्ट्रुमेंट नेम काय ते खाली दिसतं, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेड आहे. क्वांटिटी, डेट, परचेस व्हॅल्यू काय झाली त्याची, परचेस व्हॅल्यू काय झाली 5287.15. सेल डेट काय, सेम डेट आहे या डेटला परचेस केलं. सेल प्राईस किती झाली, परचेस 4.81, परचेस 4.81 होते, सेल 6.09. सेलिंग व्हॅल्यू रिलीज दिसते 1414.82 आणि STD पेड किती आला 3.38. कळलं, म्हणजे ह्या ट्रान्झॅक्शनला माझ्याकरता हे एक्सपेन्स आहे, जर हे मी ट्रान्झॅक्शन करतो तर माझ्याकरता एक्सपेन्स आहे 3.38. पण जर मी परचेस केलं ह्या कॉस्टला आणि सेल केलं या कॉस्टला, यातला डिफरन्स जो आहे तो माझा काय आला, प्रॉफिट. मला प्रॉफिट होईल ना त्याच्यामधनं, ही अमाऊंट आली इकडे. आणि ही अमाऊंट जी आहे, ही जी अमाऊंट आहे ह्याच्यामधनं STD लेस होईल आणि बाकीची अमाऊंट जी आहे ती काय येईल, नेट प्रॉफिट. स्टेटमेंटवरून कळतं. जर तुमचा होल्डिंग पिरियड आहे हा इकडे बघा 18 आहे, 18 डेज आहे, वोडाफोन आयडिया लिमिटेड, कॉस्ट दिले, अमाऊंट दिले, 18 डेज होल्डिंग पिरियड आहे. आता जर सेम डे ट्रेडिंग होत नाही, इंट्राडे ट्रान्झॅक्शन नाही, नाही, तर मग होल्डिंग पिरियड येणार. मग होल्डिंग पिरियडप्रमाणे तुम्ही बघा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे का लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे. आणि जर तुमचा बिझनेसच आहे ट्रेडिंग करणं, तुमचा बिझनेसच आहे ट्रेडिंग करणं, तर ह्या केसमध्ये शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लॉंग टर्म कॅपिटल गेन येत नाही. जे सेल आहे सेलमध्ये, परचेस आहे परचेसमध्ये, आणि हे जे इंट्राडे आहे ते स्पेक्युलेटिव्हमध्ये. अशा प्रकारे.
ते इथे अजून एक कन्सेप्ट आहे, अजून एक कन्सेप्ट आहे, बघा आता काय सांगतो मी. ट्रेडिंग इन शेअर्स दिसते. ट्रेडिंग इन शेअर्स डिटर्मिनेशन ऑफ टर्नओव्हर. आता आपण नॉर्मली जेव्हा टर्नओव्हर काढतो, तुम्ही जेव्हा आय टी आरमध्ये हे फिलअप करायला जाल तर तुम्हाला आय टी आरमध्ये काय करायचं आहे, टर्नओव्हर फिलअप करायचं आहे, टर्नओव्हर द्यायचं आहे. एरवी आपण सेल म्हणतो तेव्हा तुमची इन्व्हॉइस व्हॅल्यू किती आहे, सपोज 1 लाख, जी एस टी किती आहे, सपोज 18,000, टर्नओव्हरमध्ये किती येईल, 1,18,000. ह्या केसमध्ये टर्नओव्हर कसा काढायचा, where the transaction is delivery based, that is trading of shares in business and not speculative basis, turnover will be total value of sale of such share securities. ओके, टोटल व्हॅल्यू किती आहे, तुम्ही ज्या कॉस्टला सेल केला ती तुमची ती व्हॅल्यू तुम्ही घ्यायची. तुमचं एक ट्रान्झॅक्शन आहे, 2 आहे, 3 आहे, सगळ्यांची टोटल करा सेल व्हॅल्यूची, ते काय येईल, टर्नओव्हर. हे कशा करताय, नॉर्मल जे स्पेक्युलेटिव्ह नाही आहे त्याकरता. वेअर द ट्रान्झॅक्शन इज नॉट डिलिव्हरी बेस्ड, दॅट इज इंट्राडे ट्रेडिंग. इंट्राडे ट्रेडिंग आहे तुमचं, लक्ष द्या. तुम्ही याला काय म्हणाल, स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन. नॉन स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन दॅट इज डेरिव्हेटिव्स, फ्युचर्स अँड ऑप्शन्स. डेरिव्हेटिव्समधलं येणार नाही, कारण तिथे काय दिलं आहे, तुम्हाला सांगितलं की हे काय एक्सेप्शनमध्ये. वेअर द ट्रान्झॅक्शन इज नॉट डिलिव्हरी बेस्ड, दॅट इज इंट्राडे ट्रेडिंग, स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन. टर्नओव्हर विल बी डिफरन्स व्हॅल्यू. ओके, आता याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह, फ्युचर्स, त्यामध्ये ऑप्शन असतो डेरिव्हेटिव्हमध्ये की फ्युचरमध्ये काय रेट होईल. मी मला सांगितलं फ्युचरमध्ये हा रेट होईल, मग तुम्हाला मला 2,000 रुपये द्यायचे. पण तुम्हाला थोडी रिस्क वाटते की फ्युचरमध्ये आपल्याला लॉसही होऊ शकतो. मग तुम्ही सांगता की जर का तुम्हाला काय अमाऊंट द्यायची आली तर तुम्हाला मी पर शेअर एक प्रीमियम अमाऊंट म्हणून 5 रुपीज प्रीमियम देईन. मग शेअर किती आहेत, 100, मग 100 × 5 मी तुम्हाला 500 देईन. पण व्हॅल्यू जर 10 किंवा 20ने रेज झाली तर मला 2,000 द्यायला लागले असते, मला 2,000 मिळाले असते. तुमच्याकडून मला 500च मिळतील, कारण तुमच्याकडे ऑप्शन आहे की तुम्ही वेगळ्या अमाऊंटला तिथे सेट करू शकता ऑप्शनमध्ये, फ्युचर आणि ऑप्शन. म्हणजे त्या ॲक्च्युली या टर्म्स असतात, तुम्ही ज्या प्रकारे डेरिव्हेटिव्समध्ये जाल तर वेगळ्या या टर्म्स असतात. इथे इंट्राडे नाही आहे, फ्युचरमध्ये आहे, पण इथे पण डिलिव्हरी घेत नाही. स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन, non-speculative transaction, that is derivatives, future and options, turnover will be the difference value after squaring up. स्पेक्युलेटिव्ह मध्ये पण याच प्रकारे काढायचं. हे स्पेक्युलेटिव्ह मध्ये येणार नाही, तिथे दिलं आहे, पण त्याचा टर्नओव्हर कसा काढायचा त्याचा प्रिन्सिपल खाली दिले, कशा प्रकारे टर्नओव्हर काढायचा. टर्नओव्हर विल बी द डिफरन्स व्हॅल्यू आफ्टर स्क्वेअरिंग अप. तुम्ही जेव्हा स्क्वेअरिंग अप कराल ना, तुम्ही मॉर्निंगला एक अमाऊंट बघितली काय होते, इव्हिनिंगला सेल केला अमाऊंट काय होते, डिफरन्स आहे. आफ्टर स्क्वेअरिंग अप, स्क्वेअरिंग अपचा अर्थ परचेस कॉस्ट किती आहे, 1 लाख, सेल कॉस्ट किती आहे, 1,10,000. 1 लाख काय करायचे आहे, परचेस केल्यावरती बँक पेमेंट करेल, 1 लाख परचेस केलं, मग सेल केलं 1,10,000, बँकेमध्ये 1,10,000 येते. मग एकदा तुम्ही परचेसचं पेमेंट करा, मग तुम्ही सेल्सचं पेमेंट रिसिव्ह करा. असं नाही करायचं, 1 लाखातनं 1,10,000 डिडक्ट करा, दॅट इज मीन्स स्क्वेअरिंग अप. आणि 10,000 रुपये काय करायचे, बँकेत यायचे आहेत ना, मग येऊ दे. जर मी 1 लाखाला परचेस केले आणि 90,000ला सेल केले तर माझी बँक 10,000 देईल. 1 लाख द्याल, मग 90,000 परत तुम्ही द्याल, असं नाही म्हणत. Squaring up the purchase and sale value, squaring up the purchase and sale value, that is aggregate of all the positive and negative differences. जेवढी अमाऊंट येणं आहे तेवढी येऊ द्या, किंवा देणं आहे तर देऊ द्या.
कधी होईल? इंट्राडे आहे ना, इंट्राडे आहे. माझ्याकरता मी बघतो स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन आहे, इंट्राडे आहे. मी 2, 4, 5, 10 अशा प्रकारचं काय कमोडिटी शेअर्स काही बुक केलं आणि इव्हिनिंगला सेल केलं. मग माझे 4-5 ट्रान्झॅक्शनमध्ये 2-3मध्ये मला मे बी प्रॉफिट होईल, 2मध्ये लॉस होईल. स्क्वेअर अप करा. आता मी देणं आहे का मला येणं आहे? ती अमाऊंट तो टर्नओव्हर आहे, तो टर्नओव्हर आहे. मी तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली कसं आहे. आता हे मी त्या एक्स्ट्रा सांगतो आहे, हे तुम्हाला जे सांगतो आहे दाखवतो ITRमध्ये, हे एक्स्ट्रा सांगतो आहे. हे तुम्हाला फार काय कळलं नाही तरी चालेल. ITRमध्ये तुम्हाला ज्यावेळेस फिलअप करायची वेळ येईल, तुमचा जो ॲक्च्युअली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे तर तुम्ही फिलअप कराल. सेल किती, परचेस किती, एक्सपेन्सेस किती फिलअप कराल. स्पेक्युलेटिव्हचं काय करायचं? तुमचा जो टर्नओव्हर आहे, नॉर्मली तुम्ही टर्नओव्हर कसा काढता? जी काही सेलिंग कॉस्ट आहे ती, परचेस रेकॉर्ड करता, जे इनवॉइसची कॉस्ट आहे टोटल ती करता. आता तुम्हाला सांगितलं आहे की स्पेक्युलेटिव्ह तुम्ही वेगळा ठेवा. मग तिकडे स्पेक्युलेटिव्हचा वेगळा कॉलम येतो. तो वेगळा कॉलम कुठे आहे? मग इथे आपल्याला काय अमाऊंट टाकायची आहे ते बघायचं आहे. .44 शीट आहे तिकडे खाली दिसते. तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसला इकडे जायचं आहे. ओके, जेव्हा तुमच्यासमोर हे ओपन होईल तुम्ही इथनं पण क्लिक करू शकता, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस. ओके, हे सगळं नॉर्मल बिझनेससाठी आहे. खाली बघा शेवटी टर्नओव्हर फ्रॉम स्पेक्युलेटिव्ह ॲक्टिव्हिटीज. आता टर्नओव्हरचं तुम्हाला मिनिंग काय सांगितलं? परचेस कॉस्ट आणि सेल कॉस्ट यातला डिफरन्स आहे. एका ठिकाणी मला 1,000 आला प्रॉफिट हो किंवा लॉस हो, दुसरीकडे मला 2,000 आला, तिसरीकडे मला -500 आहे तरी मी घेईन 500. कळलं? 1,000 काय प्लस आहे, 2,000 पण मला प्रॉफिट झाला आहे, 500 लॉस झाला आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये हा टर्नओव्हरमध्ये येईल. ग्रॉस प्रॉफिट किती आहे? ग्रॉस प्रॉफिट किती आहे? मी वरती तुम्हाला अमाऊंट दाखवली, इकडे सांगितलं तुम्हाला 1,000 काय प्रॉफिट झाला, 2,000 पण प्रॉफिट झाला, 500 काय झाला लॉस झाला. मग आता 1,000 प्लस 2,000 जे आले 3,000 आणि 500 लॉस आहे, किती झालं 2,500. मग माझा ग्रॉस प्रॉफिट आहे 2,500. याच्यामध्ये मला काय एक्सपेन्सेस होतील, जसं मी तुम्हाला दाखवलं STD पेड आहे प्लस ब्रोकर जो आहे तो माझ्याकडनं कमिशन घेत असेल. सपोज ते अमाऊंट माझ्याकडनं 500 रुपये गेली सगळे मिळून. नेट इन्कम फ्रॉम स्पेक्युलेटिव्ह ॲक्टिव्हिटी 2,000. अशा प्रकारे फिलअप करा. हे मी एक दिवस जसं केलं, मी एक दिवस टोटल केली की एका दिवसामध्ये माझ्याकडे 3 ट्रान्झॅक्शन आहेत. 1,000 मध्ये मी प्लस झालो, 2,000 मध्ये प्लस झालो आणि एकामध्ये माझे 500 रुपीज मायनस झाले. मी मॉर्निंगला ज्या कॉस्टला बुक केलं, इव्हिनिंगला मला 500 कमी कॉस्ट देऊन सेल करायला लागेल.
हे झालं माझं एका दिवसाचं. असं तुमचं 365 डेजमध्ये जेवढं होईल टोटल करा. तुम्ही ते एक्सेलला कराल ना, तुम्ही हे सगळं एक्सेलला कराल वर्ष तुमचं. मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून इकडे दाखवलं. तुम्हाला याच्यावरती 4-5 तास घालवायला लागतील वर्षभरामध्ये. तुमच्याकडे किती एक्सटेन्शन आहेत, किती ॲक्टिव्हिटीज आहेत. हां, मग तुम्ही इथे व्हॅल्यू आणून टाका. टर्नओव्हर कसा कॅल्क्युलेट करायचा हे कळण्याकरता मी मला एक सोपं एक्झाम्पल दिलं की माझ्याकडे एका दिवसामध्ये 3च जर का ॲक्टिव्हिटीज मी केल्या, माझ्याकडे 3च ट्रान्झॅक्शन असतील तर मी अशा प्रकारे करेन. पण जर 300 आहेत, 3000 आहेत, 30,000 आहेत, मग तुम्हाला त्याप्रमाणे 4-5 तास, 10-12 तास, 25 तास घालावं लागतील ती अमाऊंट कॅल्क्युलेट करायला टर्नओव्हरची. मग त्यातनं ग्रॉस किती आहे ते काढायला लागेल, ते इथे काढा. हे काही 2 मिनिटात होणारं काम नाही आहे. कॅल्क्युलेशन तुमचं करून झाल्यानंतर, तुमचं सगळ्या फिगर फायनल झाल्यानंतर इकडे या, टर्नओव्हर टाका, ग्रॉस प्रॉफिट टाका, एक्सपेंडिचर टाका आणि मग नेट इन्कम टॅक्सेबल टू टॅक्स किती आहे ते खाली. तुम्हाला स्पेक्युलेटिव्हचा कन्सेप्ट एका ठराविक लेवलपर्यंत क्लिअर व्हायला पाहिजे असं मला वाटलं, म्हणून मी इथपर्यंत आलो. तुमचे जे अकॅडमिक कंटेंट्स आहेत त्यामध्ये हे सांगितलं नाही, हे सांगा, हे शिकवा. स्टेटमेंट बघितलं, प्रत्येकाचं एक ट्रान्झॅक्शन असतं आणि त्याचे काय डॉक्युमेंट असतात आणि त्याचे काय कन्सेप्ट असतात. हे तुम्ही जेवढ्या डिटेलमध्ये समजून घ्याल तेवढं तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जेवढं क्लिअर व्हायला पाहिजे तेवढं क्लिअर होईल. तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे, ती इन्फॉर्मेशन सुरू कुठे होते, लॉ कसा बनवला तिथे. पण लॉ कशाकरता बनवलेला असतो, त्याची जी प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन आहे त्यासाठी बनवला असतो. प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट कशा प्रकारे होईल हे समजण्याकरता एखादा व्यक्ती स्पेक्युलेटिव्ह कसं करतो त्याचं तुम्हाला प्रूफ काय, त्यांनी काय केलं आहे, तो ऑनलाईन जात असेल, बुक करत असेल, कसं करत असेल, काय करत असेल, हे तुम्हाला जर तुम्ही ते समजून घेतलं तरच कळेल ना. पण ज्याला वर्किंग करायचं आहे त्याला त्याची गरज नाही आहे. त्याला काय पाहिजे, स्टेटमेंट पाहिजे. तुम्हाला सांगितलं एखाद्या बँकेचा इंटरेस्ट काढा, म्हणून तुम्हाला बँकेमध्ये अकाउंट ओपन करून बँकेत पैसे भरा, डिपॉझिट करा, मग इंटरेस्ट येऊ द्या करायची गरज नाही ना. तुम्हाला सांगितलं या शेड्यूलमध्ये इथे ते फिगर मिळते, हे स्टेटमेंट समजून घ्या, अशा प्रकारचं असतं. 3 महिन्यांनी इंटरेस्ट मिळतो, 6 महिन्यांनी इंटरेस्ट मिळतो, हे तुम्हाला सांगितलं. तुम्ही 3 महिन्यांनी बघाल इंटरेस्ट आला आहे का, आला, यस, पुढे अमाऊंट काय होती का, मग इंटरेस्ट का दिला आहे का बँकेने, बस तुम्हाला वर्षाला इंटरेस्ट काय. तुम्हाला 4 क्वार्टरमध्ये इंटरेस्ट येतो, पण तुम्ही 4 फिगर तिकडे सर्च आउट कराल. सेम तुम्ही इकडे जेव्हा तुम्हाला दिलं आहे की अशा प्रकारे मोतीलाल ओसवालचं हे स्टेटमेंट आहे, इकडे जा, जो तुमचा क्लायंट आहे, तुम्ही त्याचं वर्षभराचं स्टेटमेंट बघा आणि त्यामध्ये बघा प्रत्येक डेमध्ये त्यांनी काय ट्रान्झॅक्शन केलं की नाही केलं. जर केलं आहे तर बघा काय केलं आहे, मग कुठे प्लस आहे कुठे मायनस आहे, ही सगळी अमाऊंट तुम्ही टर्नओव्हरमध्ये टाका. मग ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करा, एक्सपेंडिचर करा. त्यांनी केवढ्याला परचेस केलं, केवढ्याला सेल केलं, दॅट इज नॉट टर्नओव्हर व्हॅल्यू. डिफरन्स काय, ती टर्नओव्हर व्हॅल्यू. म्हणून तुम्हाला मी चार्ट दिला, तुम्हाला मी चार्ट दाखवला की टर्नओव्हर कसा काढायचा. हे स्टेटमेंट होता, हा तुम्ही चार्ट देण्याचा उद्देश तो होता की वेअर द ट्रान्झॅक्शन इज डिलिव्हरी बेस्ड, जी सेल व्हॅल्यू आहे, टर्नओव्हर विल बी द टोटल व्हॅल्यू ऑफ सेल ऑफ सच शेअर्स, कमोडिटी काही असो. नॉर्मली आपण काही परचेस करतो, इनवॉइसवर जी व्हॅल्यू आहे ती काय आहे, ती व्हॅल्यू टर्नओव्हरची व्हॅल्यू आहे. पण इन केस ऑफ स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन टर्नओव्हर काय असणार आहे, स्क्युअरिंग ऑफ केल्यावर जी व्हॅल्यू येते ती, तुमच्या बँकेतून जी व्हॅल्यू जाते आणि जी व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू काय, टर्नओव्हर. कळला कन्सेप्ट. स्पेक्युलेटिव्ह एका ठराविक उंचीपर्यंत तुम्हाला कळवा असं मला वाटत होतं, ते तिथपर्यंत मी आणलं. थांबूया ना आज, म्हणजे हा जो टॉपिक आहे तो मला आज घ्यायचा होता. स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन काय, दुसरा मी टॉपिक सुरू केला तर मग काय होईल, याचं महत्त्व कमी होईल, याचा जो इम्पॅक्ट तुमच्यावरती एक प्रभाव आहे या आजच्या टॉपिक हा कमी होईल. थांबूया.